नमस्कार मित्रांनो. आजचा आपला भटकंती आहे ती म्हणजे लवाळवाडी. आज आपण सकाळी पुण्यातनं 9 वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि तो प्रवासाचा मार्ग आपण निवडला तो म्हणजे नारायणगाव, ओतूर, ओझर, ब्राह्मणवाडा, कोतुळ, राजूर, बारी मार्गे पांगरी आणि मग तिथून लवाळवाडी. साधारणतः हा प्रवास 165 किलोमीटरचं अंतर आपल्याला दाखवतो. या प्रवासाचा मार्ग जो आहे तो घाट रस्ता आणि सुंदर असं सह्याद्रीचं डोंगर रांगेचं दर्शन घेत घेत आपण या लवाळवाडीमध्ये पोहोचलो. खरं तर हा भाग सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्येच असल्यामुळे डोंगरामधनं वाहत येऊन ते समुद्रासारखं पाणी एका ठिकाणी जमा होतं, ते म्हणजे लवाळवाडीचा हा छोटासा भाग. पण निसर्गाचा चमत्कारच म्हणावा की तो तिचा बांधलेला हा पूल आहे आणि त्या पुलाच्या दोन्ही बाजूला निळाशार पाणी असं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या पाण्याची जी लेव्हल आहे ती उन्हाळा सुरू झाल्यामुळे 4-5 फूट कमी झालेली होती. पण कोणीच नव्हतं. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मी एकटाच तिथं उपलब्ध होतो किंवा उपस्थित होतो. आता आजूबाजूला जेव्हा मी निरीक्षण केलं त्यावेळेस मला ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसत होत्या. त्याच्यामध्ये मला महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आणि त्या अभयारण्याच्या एका बाजूला पांगरी गाव लागतं. त्या गावामधून तुम्हाला कळसुबाईला जाण्याचा सुद्धा मार्ग बघायला मिळतो. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही तिथून जाता त्यावेळेस तुम्हाला आजूबाजूला घनदाट जंगल असं पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा चमत्कार काय आहे तो तुम्हाला तिथे बघायला मिळतो. खरं तर लव्हाळवाडी हे एक इतकं सुंदर गाव आहे की आपण असं म्हणू शकतो त्याला की निसर्गाने साधलेला सौंदर्याचा एक सुंदर दागिनाच तो आपल्याला बघायला मिळतो. भक्कम मातीचा ब्रिज हा नैसर्गिक पूल आहे आणि दोन्ही बाजूला निळशार पाणी इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडाल, इतकं सुंदर आहे. आणि मग आजूबाजूच्या ज्या उंच उंच डोंगर रांगा, घनदाट जंगल पाहून तुमचं मन इतकं भरून येतं की तुम्हाला असं वाटतं आपण ह्या निसर्गाच्या चमत्काराला बघायला जे आलो ते खरंच आपण जे काय आहे ते कमवलं. आपण आज आलेलो आहेत आपल्या सगळ्यांचे आवडतं ठिकाण म्हणजे लव्हाळवाडी. आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात इथे बऱ्याचदा मुलं विहिरीमध्ये उड्या टाकतात आणि आंघोळ करतात. या दोन्ही बाजूला जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला पाणीच पाणी आहे आणि एवढं पाणी आहे हे की अतिशय सुंदर असा छोटासा रस्ता आहे. आणि मग त्या प्रवासामध्ये जेवढी तुमची दमछाक झालेली असते ती सगळी निघून जाते. आणि आजूबाजूला सगळेच जंगली भाग असल्यामुळे किंवा डोंगर रांगा असल्यामुळे लोक तुम्हाला बघायला भेटत नाही किंवा मिळतच नाही. आणि येताना रस्त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस नेटवर्कच नसतं. त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे तुम्हाला जाण्याचा जो मार्ग आहे तो जर माहीत असेल तरच आपण त्या मार्गाने व्यवस्थित जाऊ. कारण लोकसंख्या पण खूप कमी असल्यामुळे कदाचित एखाद्या 2 वेळेस तुम्हाला कोणीतरी व्यक्ती बाहेर भेटतो आणि मग तुम्ही त्याच्याशी बोलल्यानंतर तो तुम्हाला सांगतो की या मार्गे जायचं आहे. साधारणतः माझा जेव्हा प्रवास मी करत येत होतो त्यावेळेस मलाही असं झालं होतं की आता मी शेवटच्या ठिकाणापर्यंत पोचतो का नाही. परंतु ज्यावेळेस मी शेवटचं ठिकाण म्हणजे लवाळवाडी या गावाच्या जवळ आलो त्यावेळेस मला एक छोटासा बोर्ड दिसला आणि त्या मातीच्या रस्त्याने जेव्हा मी पुढे गेलो त्यावेळेस मला वाड्यावस्ती असणारे छोटंसं गाव बघायला भेटलं. मग तिथे काही लोक भेटले. त्यांना मी विचारलं लवाळवाडीत मला जायचं आहे. ते म्हणले हेच ठिकाण आहे, तुम्ही थोडं पुढे जावा. आणि जेव्हा मी पुढे गेलो त्यावेळेस मला तो निसर्गाचा चमत्कार बघायला भेटला आणि इतकं मन भरून आलं की इथून परत जाऊच नाही असं वाटायला लागलं. परंतु मी जे ठरवलं होतं ते लवाळवाडीचं गाव बघायचं ते मी बघितलं आणि मला खूप आनंद झाला की प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी यावं आणि बघावं, तिथलं सौंदर्य निहाळावं आणि सगळ्या आपल्या बाकीच्या जे काही आपले मित्रपरिवार असेल त्यांनाही सांगावं. धन्यवाद मित्रांनो. आजचा आपला प्रवास याच ठिकाणी समाप्त झाला.